सुमित्र आणि कौशल्या कैकेयीला त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. परदुःखे होय सुखी तो ब्रह्मराक्षस तिनी लोकी सदा नित्य शास्त्रमुखी शुद्ध सात्विकी तो नव्हे. बघा, शुद्ध सात्विकी तो नव्हे म्हणतात. कोण नव्हे? त्याला तो ब्रह्मराक्षस म्हटलेलं आहे की जे माणसं, जी लोक दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मानतात ते खूप मोठे असे पापी आहेत. या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की दुसऱ्यांना जे दुःख होतं तर ते दुःख आपणही आपल्या मनाला लावून घेतलं पाहिजे. कोणाचं एखाद्याचं जर काही वाईट झालं असेल आणि जर आपण आनंदी होत असेल तर नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात की तो ब्रह्मराक्षस आहे. आणि ब्रह्मराक्षस म्हणजे हे बाकीचे जे राक्षस आहेत त्याच्यापेक्षा खूप पापी असणारा हा राक्षस आहे. काय किती लोकांचं नुकसान झालं, काही जरी झालं तर याला काही घेणं देणं नाही. अशा पद्धतीचं या ठिकाणी नाथ महाराज सांगतात दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपणही आपलं दुःख मानले पाहिजे, अशा पद्धतीचं सांगतात. तू रास्त्रीय पुत्रपणी आम्ही सुख पाओ पुत्रपणी ते पूर्वज पडती पत्नी तो दोष त्रिभुवनी न समाये. बघा, या ठिकाणी काय म्हणतात त्या दोघी जणी की तुला पुत्र होणार नाही आणि आम्हाला पुत्र झाला तर आम्ही आनंदी राहू, आम्हाला सुख लागेल. अशा पद्धतीचं तुला जर विचार करत असतील तर असं आमच्या मनात काहीच नाही. तुलाही पुत्र व्हावा आणि आम्हालाही पुत्र व्हावा अशा पद्धतीची भावना आमची आहे असं बोलू लागले आहे. उपजला पुत्र देऊ जाता तो पोसला महती तत्वता साधू जोगींच्या निज स्वार्था अवंचकचा परमार्थ. बघा, आता आम्हाला पुत्र जर झाला आणि तुला जर समजा त्याचं सुख वाटत असेल, जर तुला जर सांभाळायला दिला तर लोक काय म्हणतील, बघा आमचंच मुलगा आहे, आमचंच पोरगा आहे, पण तू सांभाळायला लागलीस. पण अवंचकता म्हणजे काय झालं? दुसऱ्या दुःखामध्ये दुःखी होणे, दुसऱ्याला त्रास न देणे, दुसऱ्याला त्रास न देणे. बघा इथं काय आहे की आता तिचं जे फळ आहे ते निघून गेले. या दोघीला पुत्र होईल पण तिला पुत्र होणार नाही. आणि ह्या दोघीचा जर मुलगा समजा जर झाला तर तिला कसं वाटेल, सौतीतच मत्सर होईल ना, की त्यामुळे ती तिचं सांत्वन करू लागलेली आहे. पुढं काय होतं नाथ महाराज काय वर्णन करतात ऐकू आपण. उदकाची गोडी शीतलता, अन्नाची गोडी आर्द्रता, स्त्रियांची गोडी अनुकूलता, अवंचकता मित्र गोडी. मित्र गोडी अवंचकता म्हणजे काय? बघा, ज्या ठिकाणी ज्यांना आपला जो मित्र एखादा आपल्याला जर काही काम पडलं त्याच्याकडं तर तात्काळ असा धावून येणारा जो मित्र आहे तोच खरा मित्र आहे. आणि जर आपल्याला जर संकटामध्ये जर आपल्याला धावून येत नसेल आणि रिकाम्या जर गोष्टी करत असेल मोठमोठ्या तर त्याला काही अर्थ नाही. असं म्हणतात की ज्यावेळेस आपल्याला संकट पडेल त्यावेळेस तो धावून आला पाहिजे. आणि उदकाची गोडी कशामध्ये आहे? उदकाची गोडी आर्द्रतेमध्ये. आर्द्रता म्हणजे अन्नामध्ये जर ओलेपणा असेल, फळामध्ये जर ओलेपणा असेल तर त्याची गोडी लागते म्हणतात. बघा, आणि जर पाणी जर आपल्याला प्यायचं जर झालं तर त्याची गोडी कशी असते? शीतलतेमध्ये असते. तर ते जर गरम पाणी असेल आणि आपल्याला जर प्यायला दिलं तर आपण पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत. तशा पद्धतीचं या ठिकाणी वर्णन करतात. आमने तुम्ही सख्या बहिणी ऐसी बोली जे कहाणी ते करून दावावी करणी येर बोलणी अति मिथ्या. बघा इथं कुणाचं वर्णन चालू आहे? कोण कोणाला बोलतंय? सौतीचं बोलणं चालू आहे. आणि ती काय म्हणते? कौशल्या सुमित्रेला बोलते की कैकेयीला बोलते की आपण कोण आहोत? बहिणी आहोत आणि सख्या बहिणी आहोत. आता तुम्ही मला सांगा बरं की सौती कुठं सख्या बहिणीसारख्या राहत असतात का? हा, इथं जावाचा जमाना आहे तर इथं चौवत आहे. पण त्या ठिकाणी तसं म्हणतात की आम्ही जरी सौती असलो तरी आम्ही बहिणीसारखं वागतो आणि बहिणीसारखं बोलतो. आणि बोलतो तसं तुला वाटत असेल की आम्ही नुसतं बोलतोच पण तसं करूनही जाऊ. अशा पद्धतीचं या ठिकाणी बोलू लागलेले आहे. जैसे बोले तैसे करी त्याते वंदी जे हर हरी येरते व्यर्थ बोलाची ज्ञान फरारी तो संसारी पडत मूर्ख तो संसारी काय प्रमाण आहे बघा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जे माणसं जसं बोलतात तसंच वागतात आणि त्याची वंदावी पाऊले म्हणतात. भगवान शंकराचे साक्षात विष्णू देखील त्याचं काय करतात? अशी अगाध महिमा जसं बोलतो तसंच करतात त्यांची आहे. असं म्हणतात की आम्ही जसं बोलतो
तसंच तुझ्यासोबत वागू आणि करू. जैसा बोले तैसा क्रियार्थ या नाव मुख्य परमार्थ एर बोलणे ते व्यर्थ विषय स्वार्थ परमार्थी. विषय स्वार्थ परमार्थी बोले तैसा चाले. प्रमाण सांगितलं मी. जसं बोलावं आणि तसंच वागावं आणि तो विषय स्वार्थी नसला पाहिजे. भगवंताबद्दलच त्याच्या अंतःकरणामध्ये प्रीती असली पाहिजे आणि निष्ठा असली पाहिजे, भक्ती असली पाहिजे. तशा पद्धतीने या ठिकाणी या तिघी जणींचं बोलणं चालू आहे. माझे बोलणे सत्य सांग माझ्या भागाचा अर्ध भाग साधने घेयो सवेग दोघीचे अभंग सत्यत्व येणे. सख्यत्व येणे. बघा काय काही लोक काय करतात बघा, आश्वासन देतात, नुसतं आश्वासन देतात, आम्ही हे करू आम्ही ते करू. आता दुष्काळामध्ये खूप मोठ्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. खायला काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये घरात अन्न राहिलेलं नाही. गुरे ढोरे वासर सर्व गेलं. जे रोजच्या संसारामध्ये जे अत्यावश्यक गोष्टी होत्या, लहान लहान लेकराचे पुस्तकं वाहून गेले, दप्तर वाहून गेले. पण काही लोक काय करतात, राजकीय क्षेत्रामधले कार्यकर्ते जे असतात ते आश्वासन देतात, मंत्री आमदार खासदार. पण जे जसे बोलतात तसंच वागतात त्यांनाच लोक काय करतात, डोक्यात घेऊन नाचतात. तशा पद्धतीने या ठिकाणी सुमित्रा, कैकेयी आणि कौशल्या माता आहेत. या तिघी जणींचं आई बोलणं आणि जिचा जो घास जो प्रसाद होता तो घारीने नेलता का भाऊ, घारीने नेला होता आणि तिचा जो प्रसाद गेला होता ते आम्ही म्हणते आमच्या प्रसादातला तुला प्रसाद देऊ. आणि हे बोलणं या ठिकाणी त्या खरं करून दाखवत आहे. ऐकता कौशल्याचे वचन कैसी झाले समाधान करुणे शुद्धाच्या मन भागार्दा पण भेस्वानंदे. कैकेयीच आहे ती. मी म्हणलं होतं सुमित्रा, कैकेयीचाच तो प्रसाद केला होता. कौशल्या आणि सुमित्रा या दोघी जणी होत्या. त्यांना जो भाग वाटून आलेला होता त्यांच्या भागाला, आणि तो काय करायला आहे, कौशल्येला आणि कैकेयीला काय केला त्यांनी, सुमित्रेने आणि कौशल्याने त्यांच्यातला अर्धा भाग आणि तिला दिलेला आहे. मृत पावे अमृतपान त्रसितामुखी निज जीवन अंधा उघडले लोचन तैसे वचन कौशल्याचे. तैसे वचन कौशल्याचे. बघा या ठिकाणी काय झालं, तिला प्रसाद दिल्याबरोबर ज्या पद्धतीने, प्रसाद दिला नाही अजून, द्यायचाय नुसतं त्यांचा भाव आहे तो, त्याविषयीचा सद्भाव. प्रसाद देणं पुढे, ते प्रसाद देण्याचं ते बोलणं आहे त्यांचं. प्रसाद देणार आहेत पण काय तिची भावना झाली, प्रसाद देणार आहेत म्हणून. ज्या पद्धतीने तहानलेल्या माणसाला पाणी भेटावं, एखादा मृत्यूच्या दारात आहे पण त्याला जसं अमृत मिळावं अशा पद्धतीचं आहे. अजून एक नाथ महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलं आहे, उदाहरण दिलं आहे की एखादा माणूस जन्मजात आंधळा आहे पण त्याला अचानक असे डोळे यावे, दृष्टी यावी आणि त्याचा काय आनंद तो गगनात मावेनासा होईल. तशा पद्धतीने आणि कैकेयीला या ठिकाणी आनंद झालेला आहे. रंकाला धरे निधान अकर्मी पावे ब्रह्मज्ञान दुष्काळी मिळे मिष्टान्न तैसे वचन कौशल्याचे. तैसे वचन कौशल्याचे. बघा एखादा जर दरिद्री माणूस आहे आणि त्याला जर एखाद्या वेळेस असं सोन्याचा हांडा सापडावा, त्याचा काय आनंद होईल त्याला. बघा ना, एखादा लय दिवसाचा भुकेला आहे, सावता महाराजांच्या पोथीमध्ये असतं बघा ते वर्णन त्याचं. तर एखादा माणूस खूप दिवसाचा भुकेला आहे, त्याला एक अन्नाचा कण त्याच्या पोटामध्ये नाही पण त्याला पंचपक्वान्नाचं असं जेवण भेटावं, काय त्याचा आनंद होईल त्याला. त्या पद्धतीने या ठिकाणी कौशल्याचा आनंद झालेला आहे. कौशल्याचे बुद्धी समान समत्व विभागापण कैकेयीचे विभागुण सुख संपन्न समत्वे. आणि सुख संपन्न समत्वे म्हणजे तो भाग आहे. बघा आता सुमित्रेचा आणि कौशल्याचा आणि कैकेयीला देणार आहे की मला वाटतं बहुतेक त्यांनी अर्धा केलाय. त्या दोघीचा जो प्रसाद होता त्याच्यातला सुमित्रेने अर्धा केला आणि कैकेयीनेही काय केला, त्याचा अर्धा भाग केलेला आहे आणि कौशल्याला त्या ठिकाणी देणार आहे. भाग देता कैकेयी कौशल्याती उल्लासी सवती भाव नाही मानसी देत उल्लासी निज भाग. कैकेयीने कौशल्याला दिलाय तो भाग. कौशल्य द्यायला लागली हो.
कौशल्य द्यायला लागली कैकेयीला. बघा नाव सारखी काय ओके. हे जो भाग आहे लक्ष द्यायचं माहिती कैकेयीने कौशल्याला दिला. बरोबर आहे. काही नाही कौशल्य दिला. कौशल्य द्यायला लागली कैकेयी. हा. कौशल्याने काय केलं, आपला जो भाग होता तो त्याच्यातला अर्धा केला आणि अर्धा केल्यानंतर कौशल्याला दिला, कैकेयीला दिला. आणि ज्यावेळेस तो प्रसाद दिला त्यावेळेस काय केला, तो तिचा भाग होता त्यांनी काय केला, तो आपल्या सवतीला दिला. पण सवती मत्सर त्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हता. ही महत्वाची गोष्ट आहे. बघा आपल्या वाट्याला आलेलं जे काय आहे ते आपल्याला दुसऱ्याला देव वाटतंय का लवकर? देव वाटत नाही. अहो पंक्तीला लवकर जर भाजी चपाती जर नाही आली, कमी पडली, माझा अनुभव सांगतो बरं का, जर पलीकडच्या पंक्तीला जर चपाती वाढत असतील आणि पलीकडे संपायचा अंदाज जर असला तर आपल्याला काय वाटतं, पटकन आपल्याकडे यावं. आपलं मन सगळं तिकडे राहतं. बाकीच्यांचा विचार करतो का आपण? नाही करत. सवतीचं जमत नाही. भावाचं जे बायका असतात काय म्हणतात त्यांना, जावा जावाचं जमत नाही. लांबचं जाऊ द्या. थोडेसे लेकर झाले, लग्न झालं की 2-4-6 महिने झाले की लगेच त्यांचं भांडण लागतं. मी एवढं काम करते, तीच काहीच काम करत नाही. मी सगळे धुणे भांडे घासते, ती निस्तंत बसते. आता हे आपल्या दृष्टीने बघता, बरोबर आहे का नाही? पण अशा पद्धतीचं यांचं नव्हतं. यांचा भ्रातारी एकच होता, पण तिघी जणी होत्या, सवती होत्या महाराज. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठलाच द्वेष नव्हता, कुठलाच मत्सर नव्हता. आणि अशा शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध भावनेने त्यांनी काय केलं, तो अर्धा प्रसाद त्या ठिकाणी कैकेयीला दिलेला आहे. जशी कौशल्याची विधी तशीच सुमित्रेची सदबुद्धी, बाप सत्संगाची सिद्धी ही आराधन भाग. कौशल्याची जशी बुद्धी आहे तशी सुमित्रेची आहे. पण नाही बरोबर आहे. पण कैकेयीची तशी बुद्धी नव्हती. बघा कैकेयीची बुद्धी जी होती का, थोडी काय होती, शुद्ध बुद्धी नव्हती तिची. कौशल्य आणि सुमित्रा शुद्ध अंतःकरणाच्या होत्या. पण कैकेयीच्या मनामध्ये थोडासा काय होता, द्वेषभाव होता. पण तरी पण कौशल्याने आणि सुमित्रेने मोठं मन केलं आणि आपल्या प्रसादातला तिला अर्धा भाग करून दोघींनीही दिला. सत्संगाची निज महिमाना कौशल्य देत आपण समान, कौशल्य संगी सुमित्रा जाण ते आपण भागात. खनखन रे त्याच्या पुढे आवाज होत नाही त्याचा. कौशल्य देत आपण समान, कौशल्य संगी सुमित्रा जाण ते आपण भागात. कौशल्य सहित सुमित्रा जाण. आणि हे कशामुळे जर होत असेल तर संत संघाचा महिमा, सत्संगाचा महिमा. संत संग दे अनेक प्रवाही धरू नको. साधू संतांनी संतांचाच सहवास मागितलेला आहे. सत्संग म्हणजे संतांचा संत संघ घडलेला आहे. बघा आणि आपल्यालाही काय करावं लागतं, संत संगत घडावा लागतो. चांगल्याच्या सोबतीमध्ये राहिल्यानंतर माणूस चांगला घडतो आणि वाईटाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर वाईटच घडतो. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. बघा जसा माणूस असं रामायण ऐकणारे महिला आहेत, पुरुष आहेत, हे रोज रामायण ऐकायला येतात. पण आपली सोबती असेल, आपला सोबती असेल, रोज आपण जर रामायणाला येत असो तर त्याला तरी कधीतरी वाटेल की वाचला आपण रामायणाला जावं. आणि काही जर असेल ऐकायला काही जण येतात, त्यांनाही वाटतं बाबा आपण रोज ऐकायला बसतो ना, तर कधीतरी आपणही 4 ओव्या सांगावा, कधीतरी आपणही 4 ओव्या वाचावा. हा संत संगतीचा महिमा आहे महाराज. अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा.
आपलं कितीही मोठं पाप असलं तरी संताच्या संगतीने, साधूच्या संगतीने आपलं पाप नाहीस होतं आणि आपलं पुण्य उदयाला येतं. त्या पद्धतीने त्या ठिकाणी कैकई होती, ती थोडीशी खडूस होती म्हणावं लागलं आपल्याला आपल्या भाषेत. आणि कौसल्य आणि सुमित्रा उदार अंतकरणाच्या होत्या. त्यांनी आपल्या प्रसादातला अर्धा अर्धा भाग करून कैकईला दिलेला आहे. सुष्ठू मैत्री कौशल्यसी म्हणून सुमित्रा म्हणे तेसी, तेने सुमित्रा भावीसी ते कैकईसी भागार्ध. बघा, सुमित्रेने आपला अर्धा भाग त्या ठिकाणी कैकईला दिलेला आहे आणि कौशल्याने अर्धा भाग कैकईला त्या ठिकाणी दिलेला आहे. जैसा संग होय जासी तैसी बुद्धी होय त्यासी, कौशल्या संगे सुमित्रा तैसी ते कैकईसी भागार्ध. भागार्ध बघा, कौशल्याची संगती सुमित्रेला लाभली. काय संघात आहे पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संत सिरी. एखाद्या वेळेस जर एखादा वारकरी पंढरपूरला चालला तर तो दुसऱ्याला म्हणला, हो चला ना पंढरपूरला, चला ना पंढरपूरला. त्याचं मन होतं पंढरपूरला जायचं, पण एखादा जर दुर्जन जर मध्ये जर भेटला तर ते म्हणतात काय पंढरपूरला कशाला तयारी करून घ्यायची, बिघडलं का नाही तिथं. पण शुद्ध अंतकरणाचा जर जाणारा असेल वारीला आणि त्याच्या सोबत जर राहणारा सहज जरी म्हणला ना तर त्यालाही वाटतं चला रे आपण पंढरपूरला जाऊ, पांडुरंगाचं दर्शन घेऊ, चंद्रभागेमध्ये वाळवंटामध्ये आणि स्नान करूच, कुंडलिकाचं दर्शन घेऊच, नामदेव पायरीचं दर्शन घेऊच. ही भावना संत संघामध्ये सत्संगाच्या व्यक्तीमध्ये असते. चांगल्या माणसासोबत जर राहिलं तर चांगलीच बुद्धी होते आणि वाईटा संघ जर राहिलं तर वाईटच बुद्धी होते. पत्ते पिचणारापाशी जर कधी जर बसलं तर त्यालाही वाटतं 4-2 पत्त्याचा काय करावा, आपणही अभ्यास करावा. अशा पद्धतीने आहे. संघ फार बेकार आहे महाराज, संघ चांगल्याचाच संघ करावा एवढे या ठिकाणी या ओळीमध्ये नाथ महाराज या ठिकाणी सांगतात. ऐकोणी कौशलेचा वचनार्थ ते कोणी भागदानिक निज स्वार्थ, वशिष्ठानंदे नाचत स्वयं डुलत स्वानंदे. स्वानंदे स्वये डुलत. कोण डुलत? वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ ऋषीला आनंद झाला की बघा कैकईचा तर प्रसाद केला होता, आता काय होत आहे काय नाही. वशिष्ठ ऋषीला चिंता पडली असेल कदाचित, पण सुमित्रेने आणि कौशल्याने त्या ठिकाणी कैकईला जो प्रसाद दिला म्हणून वशिष्ठ ऋषीला आनंद झालेला आहे आणि आनंदाने वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. करिता भाग प्राशन उदराला रुगनंदन, धन्य विद्याराज भुवन तेथे स्वानंद गणा पिढेल. आणि नाथ महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी त्यांचा जो प्रसादाचा भाग होता कैकईलाही दिलेला आहे. सुमित्रेनेही प्राशन केला आणि कौशल्यानेही प्राशन केला. पण कैकईने प्राशन केल्यानंतर वशिष्ठ मुनीला आनंद झाला की रघुपती राघव राजाराम या ठिकाणी अयोध्येमध्ये आणि आता येणार आहे. हा आनंद त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी साजरा करू लागलेले आहेत, आनंद व्यक्त करू लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी आनंदाने ते डोलू लागलेले आहेत, नाचू लागलेले आहेत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. उभवणी स्वानंदाची गुढी नारदाची पडे उडी, नाचू लागे आवडी सूर्यवंश गाडी दशाली. सूर्यवंशा गाडी दशाली म्हणतात. अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून राजा दशरथाला पुत्र प्राप्ती होतच नव्हती, म्हणून या ठिकाणी वशिष्ठ मुनीलाही आणि नारद महर्षीलाही चिंता वाटत असेल. पण आता दशरथ राजाच्या पोटी राम जन्माला येणार आहे, सूर्यवंशी राजा राम या ठिकाणी येणार आहे, म्हणून झाले राम राज्य काय उणे आमाशी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. अशा पद्धतीचा आनंद आणि नारद महर्षीलाही झालेला आहे. सुटेल देवाची बांधवडी तुटेल नवग्रहाची बेडी, मुक्ती सुरवाडील गाडी सुख सुरवाडी पाला दिल. सुख सुरवाडी म्हणजे का असं बोलत आहेत नाथ महाराज याचं वर्णन पुढे येणार आहे बघा. पण राजा रावण जो होता ना त्याच्याकडे 9 ग्रह बंदीखान्यात होते, सगळे देवी देवता सगळे त्याच्या बंदीखान्यात होते, पण त्यांची काय होणार आहे, सुटका होणार आहे. म्हणून वशिष्ठ ऋषींना आणि या ठिकाणी नारद महर्षीला आनंद झालेला आहे.
माझ्या वाल्मिकाचे वचन झाले प्रत्यक्ष प्रमाण राम प्रगटला आणि जनी धान धन्य जन अयोध्येचे धन्य जन अयोध्येचे म्हणतात बघा. माझं वचन पूर्ण झालं म्हणतात. आता नारद महर्षी आहे. नारद महर्षीचे शिष्य कोण आहे? वाल्मिक ऋषी. बोलिला वाल्मिक पैसेची करीन वर्तो निधावेन नामा म्हणे केले रामायण रामादी. हे कोणाला माहिती? नारद महर्षीला माहिती. पण नारद महर्षीला जास्त आनंद झाला. कशामुळे आनंद झाला? बोलिला वाल्मिक. वाल्मिकाने तर रामायण घडायच्या अगोदर सगळं रामायण लिहून ठेवलं होतं. मग तसंच घडायला लागलंय. हा आनंद त्या ठिकाणी आणि नारद महर्षीला झालेला आहे. लंके पुढे युद्ध दारुण राम करील रणकंदन ते मी देखील आपण हरकी उड्डाण करी नारद. हरके उड्डाण करी नारद. काय होणार आहे? नारदाला पुढील चित्र समजलेलं आहे. लंके पुढे राजा राम आणि राजा रावणाचं घनघोर असं युद्ध होईल. रावणाचा पराजय होईल. राम राज्याभिषेक होईल आणि हा सर्व आनंद या ठिकाणी नारद महर्षी व्यक्त करू लागलेले आहेत की हे सगळं जे पुढे होणार आहे ते आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणून नारद महर्षी खूप आनंदित झालेले आहेत. जेविताची चवी जेविता जाणे देवी वशिष्ठ नारदाचे नाचणे ते सुगतीने तिहीच भोगणे एरी पाहणे टकमका. एरी पाहणे टकमका म्हणतात बघा. हे समोर जे होणार आहे ते कोणाला माहिती? वशिष्ठ ऋषीला माहिती आणि नारद महर्षीला माहिती. ते कामून नाचायला लागले, कामून उड्या मारायला लागले. कशाचा एवढा आनंद झालाय त्यांना? हे बाकीचे लोक जे आहेत ते नुसते टकामका बघायला लागले, टकामका बघायला लागले. आणि हे दोघ जण नारद महर्षी वशिष्ठ मुनी मोठमोठ्याने आनंद व्यक्त करू लागलेले आहेत. पण बाकीचे लोक बघायला लागले. कसं? त्याचं उदाहरण दिलेलं आहे नाथ महाराजांनी की खाणारा काय म्हणतोय बघा, वा 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 खूपच गुलाबजामुन गोड आहे, खूपच बाजूनी सुंदर आहे आणि चविष्ट आहे. आणि बाकीचे लोक नुसतं बघायला लागले. म्हणजे खाणाऱ्याला चव काय कळते आणि त्याचा आनंदही खाणाऱ्यालाच होतो, पाहणाऱ्याला होत नाही. अशा पद्धतीचा आनंद वशिष्ठ मुनी आणि नारद महर्षी त्या ठिकाणी व्यक्त करू लागलेले आहे. विमांडक आनंदे मणी कौसल्या सत्व शिरोमणी इथे पावन झाली अवनी धन्य त्रिभुवनी कौशल्या. धन्य त्रिभुवनी कौशल्या म्हणतात बघा नाथ महाराज. काय? तिच्यामुळे सगळं त्रिभुवन पावन झालेलं आहे. कशामुळे? कशामुळे? पण तिच्या पोटी देव साक्षात भगवान येणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कौशल्यालाही नाथ महाराज धन्यता देऊ लागलेली आहे. ऋषी शृंगतरी वेळी सुखावला सुख कटोळी उड्डाण करून ते आरोळी कौशल्या भूतळी आणि राम. ऋषी शृंगालाही आनंद झालेला आहे आणि खूप मोठा आनंद ते ऋषी शृंगही या ठिकाणी व्यक्त करू लागलेले आहेत. कौशल्याच्या पोटी राम आणि प्रगट होणार आहेत. कौशल्याचा शुद्ध भाव ते भावी प्रगटला रामराव धन्य दशरथ महाभाव गर्भान्वे अलौकिक. गर्भान्वे अलौकिक धन्य दशरथ आहे म्हणतात. धन्यता दशरथालाही धन्यता देऊ लागलेली आहे. धन्य माता पिता तयाचिया पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. अहो सामान्य माणसाच्या जर पोटाला जर सात्विक मुलगा जन्माला आला तर तुकोबराय त्या आई वडिलालाही धन्यता देतात. धन्य त्याची माय प्रसवली. अशा पद्धतीने आहे. पण साक्षात राजा दशरथ आहे आणि दशरथाच्या पोटी कौशल्याच्या पोटी स्वतः राम येणार आहेत आणि त्यांना किती धन्य वाटत असेल आणि त्याची काय महिमा असेल, किती धन्यता असेल. देव जाणे बाबा. विस्मय करती ऋषीश्वर तटस्थ ठेले सुरवर अभय करती जय जयकार भागीला रघुवीर चतुर्भागी. ऋषी मुनी सर्व तटस्थ झालेले आहेत आणि आनंदाने त्या ठिकाणी जय जयकार करू लागले आहेत भगवंताच्या नामाचा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. मुख्य वेश सौती मत्सरासी तो मत्सर नाही कौशल्याची म्हणून श्रीरामाला तुसी त्या गर्भाची अवधारा. कौशल्याच्या पोटी राम आले म्हणतात बघा. का आले? का कौशल्याच्या अंतःकरणामध्ये सौती मत्सर नाही आणि कैकेयीच्या पोटी सौती मत्सर आहे. म्हणून भगवंत कौशल्याच्याच पोटी कौशल्याच्याच गर्भामध्ये आलेले आहेत असं नाथ महाराज सांगतात.
सवती मत्सर कैसी म्हणून हरविले निजभागाची शुद्ध भाग कौशल्येची तिच्या गर्भाची श्रीराम तिच्या गर्भाची का श्रीराम कौशल्याच्या पोटी जन्माला आले बघा. नाथ महाराज सांगतात कैकईला सवती मत्सर होता. सवती मत्सर करून आहे पायानो चांगलंच राहावा आणि शुद्ध अंतकरण आपलं ठेवलं पाहिजे बघा. हा स्वतः भगवान प्रभू राम कैकईच्याही पोटाला आले असते पण का आले नाही. तिचा भाव शुद्ध नव्हता ना. आणि शुद्ध भाव कोणाचा होता. कौशल्याचा होता. म्हणून कौशल्याच्या पोटी राम आले. कौशल्याचा राम एकता टाळे यज्ञशेषी तेथेची गर्भ निश्चेसी तो विभागला चतुर्थ भागीसी चतुर्विध त्याची बोलीजे. चतुर्विध त्याची बोलीजे म्हणतात बघा. वशिष्ठ मुनींनी त्या प्रसादासाठी महायज्ञ केला होता आणि त्या यज्ञामधून तो प्रसाद आलेला होता आणि प्रसाद आल्यामुळे त्यांना बरोबर तो चतुर्भाग केला होता त्या प्रसादाचा. बरोबर झालं. 4 भाग त्या प्रसादाचा केला होता आणि चौथीला तिघीला आणि तो भाग वाटून वशिष्ठ मुनींनी दिला होता. पण कैकईचा भाग होता तो हातातून गेला होता. राहिला होता कौशल्याचा आणि सुमित्रेचा. पण त्यांचा अंतकरण शुद्ध असल्यामुळे त्यांनी त्यांच्या भागातलाही भाग कैकईला दिला. मुख्यार्थ कौशल्यपासी तज्जनार्थ झाला सुमित्रेसी दोन्ही अर्धार्ध कैकेसी स्वतंत्र भाग तिची अतिथी नाम. स्वतंत्र भाग कैकईला नव्हताच म्हणते बघा. नाथ महाराज काय वर्णन करतात की ते भाग होते त्यांना वाटून दिलेले होते. वाटून दिले होते. कौशल्याला अर्धा दिला होता. सुमित्रेला अर्धा आणि कैकईला अर्धा दिला होता. पण त्या कैकईला काय झालं. सुमित्रेचाही अर्धा भेटला आणि कौशल्याचाही अर्धा भेटला. जास्त भाग कोणाला झाला. दोघीतला अर्धा अर्धा दोघीचा मिळून त्यांना एक सेपरेट भाग केला होता. तरी कैकईच्या पोटी राम आले नाही बघा. पुढा पोटी होती पुत्र ते तिचे नव्हती स्वतंत्र ज्या लागे बोलीचे परतंत्र कैकई चरित्र नावडे त्यासी. कैकई चरित्र नावडे त्यासी. बघा नाथ महाराज काय वर्णन करतात की कैकईचा भाग तो सेपरेट नव्हताच. जे पुत्र जे जन्माला येणार आहे ते कैकईचे नाहीतच असं वर्णन करतात या ठिकाणी बघा. सुमित्रेचा भाग अर्धा आणि कौशल्याचा भाग अर्धा. असो पुढील कधेसी वचिष्ठे पाचारुणी तिघीसी देवणी भाग विभागाची म्हणे विलंबाची करू नये. आता वशिष्ठ मुनी काय म्हणतात आता विलंब करू नका. तुमचा भाग तुम्हाला भेटलाय. वाटण्या झाल्याच म्हणावं लागेल आपल्या भाषेमध्ये. आणि ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये जो भाग भेटलेला आहे आणि तो प्राशन करावा असं वशिष्ठ मुनी त्या ठिकाणी म्हणून लागलेले आहे. दोघी निज भाग प्राशन केले न लगता दशन कैकई भाग प्राशन करिता ते झाली. आणि यांनी प्राशन केलं म्हणतात. पण प्राशन करताना कैकई उद्विग्न झाली म्हणतात. उद्विग्न झाली म्हणजे एखादा जर माणसाला जर काही भेटायचं असेल एखादं धन जर भेटलं गमतीशीर तर त्याला किती आनंद होतो. आता तो आनंद कैकईला झाला. कैकईचा तो भाग गेला होता पण या दोघी जणींनी मिळून कैकईला तो भाग दिला होता. तो प्रसाद दिला होता. म्हणून कैकई उद्विग्न झाली म्हणजे खूपच आनंदी झाली. आणि पुढे काय झालं. दोन्ही अर्ध जव घोटी तव ते बसले कंठी गिळू जाता ती संकष्टी घोटीता घोटी घोटेना. बघा काय झालं म्हणतात. आणि जास्त आनंदही कामाचा नाही बरं. आणि जास्त काय म्हणतात त्याला दुःखही कामाचं नाही. कैकईला जास्त आनंद झाला ना. तिला वाटलं आता मी कवा खाते हे प्रसाद कवा खाते. तिने दोघीचाही अर्धा अर्धा असलेला प्रसाद तो एकदमच तोंडात घातला. आणि तोंडात घातल्यानंतर काय झालं तिच्या घशातच तो अडकून बसला. आणि पुढं काय झालं बघा. भाग तिचे नव्हते स्वतंत्र पर भाग मिळू शके वक्र पांढरे झाले तिचे नेत्र उन्नदार झाली. बघा तिचा तो प्रसाद नव्हताच म्हणतात. पण काय झालं तिने तो प्राशन केला. प्राशन केल्यानंतर तिचे डोळेच पांढरे झाले. आणि तो जो प्राशन केलेला घास होता तो घशातच अडकून बसला. आणि ती उद्विग्न झाली. कष्टी होऊ लागली. पण पुढे काय झालं. पराचे म्हणजे वाहने ते कोणाची होय वाणे देवी पर भाग घोटिता तिने जीवे प्राणे घोटेना. जीवे प्राणे घोटेना. बघा नाथ महाराज काय वर्णन करतात.
वडिलांचे वजे हाता आपल्या घ्यायचे काय आता उगच आहे का नाही बरं एवढं त्रास कैकेयीचा काही हिस्सा होता का याच्यामध्ये नव्हता ना पण तिचं दुःख ह्यांना दोघी जणीला बघा वाटलं नाही कौशल्यला आणि सुमित्रेला दया आली तिच्यावर म्हणले आमच्या कुशीला देव येते लेकर जन्म दे आणि ही तशीच वाद राहील हे तिला पहा वाटलं नाही कौशल्यला सुमित्रेला म्हणून तिने प्रसाद दिला परत दिला तो बसला ना अडकून गळ्यात अडकून बसला कष्टी होऊ लागली पांढरी डोळे करू लागली पण हे दुसऱ्याचं असतंय नाथ महाराज म्हणतात ना दुसऱ्याचं वजन आपण आपल्या डोक्यावर व्हायचंच नाही का तुझं वजन बाबा तुझ्या पशीच राहून हा काय त्याच्यात काय प्राप्तीच नसती दुसऱ्याचं वजन म्हणलं की माझं काबाड वजन तशा पद्धतीचं कैकेयीला आणि दुःख होऊ लागलं विभागे रुधरी तिची घाटी असे वशिष्ठ देखिले दृष्टी मंत्रोदक देवनी उठा उठी तिने घोटी विभाग आणि वशिष्ठ मुनी होते ना शेवटी ऋषीच असतात ऋषीला काय कळवळा आला तिला ते घास घोटाना म्हणून आणि मंत्रोदक दिलं वशिष्ठ मुनीने आणि तिला तो घास प्राशन होण्यासाठी मदत झाली वशिष्ठ ऋषीने काय केलं तिला मंत्रोदक म्हणजे पाणी दिलं मंत्र चिंपून पाणी आणि तिचा तो घास होता तो गळ्यात उतरलेला आहे सेविता ते मंत्रोदक पिटली शंका पावली सुख पुत्र गर्भाचा संतोष अत्याधिक पावी आणि तिला आनंद झाला म्हणतात बघा हा आणि ती शंका होती आता काय होतं काय नाही पण ती शंका निरसन झाली आणि गर्भाधान झालं म्हणावं लागेल त्याला आणि तो आनंद कैकेयी त्या ठिकाणी मानू लागलेली आहे साधू असता निजनिकट भरते निवारे संकट गर्भमंडित झाले पोट सुख उद्धट कैकेयीसी सुख उद्धट कैकेयीसी कशामुळे कैकेयीला सुख झालं म्हणतात साधू निकट असल्यावर म्हणून एक काहीतरी आहे ना ते प्रमाण साधूचा सहवास असावा माणसाला संतांचा सहवास असावा त्याने काय होतं बघा आधी भौतिक दैविक आणि हे जे सर्व ताप निरसन होतात भौतिक आधी भौतिक हे जे ताप आहे त्रिताप जाती चिर हे शांती नात ही वदती कृष्णपदी ठेवू माता किंवा पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची भेटी झाल्यानंतर पाप ताप दैन्य सगळं निघून जातं तशा पद्धतीचं कैकेयीचं जे दुःख होतं ते निघून गेलेलं आहे कशामुळे वशिष्ठ ऋषींमुळे हरपले सापडे रत्न मरत्या घडे अमृत पान देवी वशिष्ठोदके दान सुख परम कैकेयीसी मरत्या घडे अमृत पान एखादा माणूस मरणाच्या दारात उभा आहे पण त्याला अमृताचं स्पर्शन झाल्यानंतर तो जसं जीवन दान पावतो एखाद्या माणसाचं जर सोनं नाणं पैसा अर्थ जर हरवला तर किती व्याकुळ होत असेल तो जीव पण तशाही पद्धतीमध्ये एखादा जर आपला नाणं हरवलेलं असेल आणि तेवढा सापडून दमून गेल्यानंतर आपसुक ते आपल्या जवळ यावं आणि तो आनंद व्यक्त व्हावा तशा पद्धतीने कैकेयीला आनंद झालेला आहे या लागी सतसंगती दुःख नवेना भोगती सतसंगाची परम ख्याती नेणू किती उद्धरले सतसंगाची ख्याती किती सांगावं म्हणतात नेणू उद्धरले किती उद्धरले अहो सगळ्या दैत्य राक्षसांचं सगळं उद्धारच झालं ना वाल्यापोळी महाहत्यारी वाल्यापोळी किती पापी होता पण सहज संताची संग झाला भेट झाली म्हणून त्याला किती मोठेपण मिळालं तशा पद्धतीने आणि ब्रह्महत्या राशी पातकी अपार ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिकी किंकर वंदे केला बघा आणि वाल्मिकी ऋषीलाही महान अशा पद्धतीचं बनवलं की देवालाही अवतार घेण्याच्या अगोदर आणि जसं रामायण लिहिलं तसंच त्या ठिकाणी देवाला वर्तन करावं लागलं कशामुळे तर साधूची संगती वाल्मिकाला घडली म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये संत संग दे अनेक प्रवाही घालू नको संतांची संगती आपल्यालाही घडावी आपल्याही जीवनामध्ये आपण सत्संग केला पाहिजे या ठिकाणी नाथ महाराज असे सांगतात
दैत्य दानव राक्षस सृष्टी गणगंधर्व मृग पक्षी पुष्टी सिद्ध चारण गुह्यक कोटी उधरले सृष्टी सतसंगी सतसंगी उधरले म्हणतात. दैत्य दानव गंधर्व आणि पक्षी योनीमध्येही अनेक उधरले म्हणतात. बघा जटायू होताना, जटायू पक्षीच होताना, पण तोही भगवंताच्या रामनामामुळे तरला गेला आणि साक्षात दशरथ राजा देवाचे बाप असूनही वियोगामध्ये मरावं लागलो. आणि काय त्या जटायूचं पुण्य असेल, भगवंताच्या मांडीवर त्याला देह ठेवण्याचं पुण्य लाभलं. असं पुण्य सत्संगतीमध्ये घडतं. मनुष्य लोकीची गोष्टी सत्संगला धल्या पाठी उधरले कोट्यानुकोटी सभाग्य सृष्टी सत्संगी. मनुष्य लोकांमध्ये आल्यानंतरही आपण काय केलं पाहिजे? संतांची संगती केली पाहिजे. अहो आपण जन्माला आलो, कधीतरी आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे आणि मनुष्य जन्माचं सार्थक केलं पाहिजे. अहो देवाने देहच यासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तुया झाला फाटा बालिकेचा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीव पण भवरोगाचं जीव पण नासण्याकरता संपवण्याकरता देवाने काही नरदेह दिलेला आहे. म्हणून आपण सतसंगती केली पाहिजे आणि परमार्थ केला पाहिजे. धन्य धन्य तो दशरथ ज्याशी सत्संग पुरोहित त्याची काठी माणी आदित्य तो घरात निज सखा. धन्य धन्य दशरथ राजा म्हणतात. दशरथ राजा तर पुण्यवान आहे. सतसंग त्यांनाही घडलेला आहे म्हणून तर त्यांच्या कुळामध्ये प्रभू राम आलेले आहे. आणि असं या ठिकाणी सांगतात. तेने वशिष्ठे आपण तिघीस करविले पिंड प्राशन एका विनवी जनार्दन गर्भावधारणा अवधारणा. आणि त्या वशिष्ठ मुनीने तिघी जणीलाही तो प्रसाद दिलेला आहे. आणि प्रसाद दिल्यानंतर तिघींनाही गर्भाधान झालेला आहे. आणि इथपर्यंत कथा आली आहे. झाले इति श्री भागवत रामायण एका जनार्दन शरण पिंड भाग पिंड प्राशन झाले संपूर्ण अवधारण. बघा नाथ महाराज काय वर्णन करतात आजच्या 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि वशिष्ठ मुनीने जो प्रसाद दिला होता तो प्रसाद त्यांनी भक्षण केलेला आहे, खाल्लेला आहे. आणि पुढे काय होतं आता उद्याच्या अध्यायामध्ये आपण सविस्तर या ठिकाणी ऐकूया. स्वस्ति श्री भागवत रामायण वालकांडे सकारटी पिंड प्राशन नाम कृत्याध्याय कुंडलिका अध्याय श्री ज्ञानदेव महाराज भगवान की मौली ज्ञानेश्वर शांति ब्रह्म सत्य राजा सिद्धि विनायक भगवान गणेश की जय. काठी शब्द आलता, काठी शब्द आलता एक काठी. हो काठी. पुन्हा उत्कट साधुनी शिळा शेतो बांधोनी रावण निवटोनी जय देव जय देव जय गोदरामा प्रेमाची आरती स्वभावी आरती परिपूर्ण कामा जय देव प्रताप सीता श्रीराम साधन करुणा आनंदाची गोळी घेऊन या जय देव जय गोदरामा वासुदेव रामा प्रेमाची आरती स्वभावी आरती परिपूर्ण कामा जय देव शक्ती सीता म्हणून येथे झाले अवतार माता आनंद हो सांगे वैराग्य बता हाती घेऊन आली कौशल्य माता देव देव गोदरामा वासुदेव रामा प्रेमाची आरती स्वभावी आरती परिपूर्ण कामा हात धनी अपार पद्ममान पद्मकार अदेशी आले नंदकुमार हरी होतारे आनंद तोर
राम वासुदेवाय राम प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण देव जय पाणवात धनी नरती अपार 18 पद्म प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण देव 17 आणि उद्धार आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी तोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा शास्त्राचे बोध संसार दुःख नाशी महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी तोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता वाटल चित्ता आनंद बोलाचा धनिन पुढे गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी तोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा चरण तुझे